माणसांची अक्षरशः वर्दळ आहे, माणसं खूप जास्त प्रमाणात आहेत, पण तरीही इथे एकच असं शौचालय आहे. कित्येक वर्ष झालं हे शौचालय खरं तर इथे बांधण्यात आलेलं आहे, कारण इकडे जी म्हातारी माणसं आहेत, तुम्ही बघू शकता इकडे म्हाताऱ्या माणसांचा कट्टा आहे. काही लोकांनी असाही दावा केलेला आहे की त्यांच्याकडून पैसे, म्हणजे त्यांना पैसे देण्यात येत आहेत की आम्ही तुम्हाला एवढे एवढे पैसे देऊ, पण आम्हाला हे टॉयलेट आमच्या समोर नको आहे, असं खरं तर त्यांना सांगण्यात आलेलं आहे. इकडच्या नागरिकांचं असंही म्हणणं आहे की या 1 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये हे एकच टॉयलेट असल्यामुळे आता ती टॉयलेटची गैरसोय होणार, म्हणजे जे टॉयलेट तुटून जाणार, तर पुढे जाऊन आमची सोय होणार कुठे? 1 किलोमीटरच्या अंतरावरती हा एकच असं शौचालय आहे जो एवढ्या साऱ्या माणसांसाठी सहकार्य करत आहे. कित्येक वर्ष झालं इकडे वर्दळ आहे आणि त्या वर्दळीमधला कमीत कमी 50% भाग या शौचालयामध्ये जातो. इकडे जो बिल्डर आहे त्या बिल्डरने इकडे पैसे देऊन यांना हटवण्याचे काम करत आहे, कारण शोभेसारखं हे शौचालय त्यांच्या बिल्डिंगला दिसत नाही आहे, म्हणून इकडे नागरिकांची गैरसोय होते. तर आज आपण आलो आहोत दिले रोड कडे आणि जसं की तुम्ही पाहत आहात माझ्या उजवीकडे करी रोड माणसांची अक्षरशः वर्दळ आहे, माणसं खूप जास्त प्रमाणात आहेत, पण तरीही इथे एकच असं शौचालय आहे. कित्येक वर्ष झालं हे शौचालय खरं तर इथे बांधण्यात आलेलं आहे, कारण इकडे जी म्हातारी माणसं आहेत, तुम्ही बघू शकता इकडे म्हाताऱ्या माणसांचा कट्टा आहे आणि कॉर्पोरेट पार्क्स असल्यामुळे, इथे मोठमोठे कॉर्पोरेट स्टॉप्स असल्यामुळे किंवा इथे रहिवासी असल्यामुळे आणि वरती जो मेट्रोचा ब्रिज गेलेला आहे, त्यामुळे खरं तर हा जो वर्दळदायक परिसर आहे. तर आज आपण इथे जे शौचालय आहे, म्हणजे हे एकच शौचालय, जे कोणी इकडे आधीपासून रहिवासी आहेत, इकडे त्यांचे स्टॉल्स आहेत, त्यांच्यासाठी फक्त हे शौचालय आहे. पण मिळालेल्या सूत्रानुसार इकडचं हे शौचालय आहे ते हटवण्यात येणार आहे, असा हा प्रसंग घडणार आहे. पण ते का, कशामुळे आणि काय असं नक्की शासनाकडून ऍक्शन घेण्यात आली जेणेकरून हे शौचालय शासनानेच बांधलंय लोकांच्या सोयीसाठी, सामान्य माणसासाठी, आणि आता ते हटवण्यात येणार आहे. खरं तर म्हणजे असं सांगण्यात आलेलं आहे की इकडे जो बिल्डर आहे त्या बिल्डरने इकडे पैसे देऊन यांना हटवण्याचे काम करत आहे, कारण शोभेसारखं हे शौचालय त्यांच्या बिल्डिंगला दिसत नाही आहे, म्हणून इकडे नागरिकांची गैरसोय होते. 1 किलोमीटरच्या अंतरावरती हा एकच असं शौचालय आहे जो एवढ्या साऱ्या माणसांसाठी सहकार्य करत आहे. कित्येक वर्ष झालं इकडे वर्दळ आहे आणि त्या वर्दळीमधला कमीत कमी 50% भाग या शौचालयामध्ये जातो. माणूस खूप लांबनं येतो आणि त्यांना कुठे ना कुठेतरी सोय लागते शौचासाठी, किंवा त्यांची इकडे जी सोय करण्यात आलेली आहे कुठे ना कुठेतरी कॉर्पोरेट पार्क बनल्यामुळे आज तेच जे शौचालय आहे ते उखडून फेकण्याचा दावा करत आहे खरं तर इकडचे रहिवासी. हा जो जे शौचालय जसं तुम्हाला दिसतंय कॉर्पोरेट पार्कला शोभेल असं काहीतरी बनेल आणि इकडचं जे गव्हर्नमेंटचं शौचालय आहे, खरं तर शासनाने बांधून दिलेलं शौचालय आहे, तेच उकडून फेकलं तर माणसांनी करायचं तर काय, हा खूप मोठा प्रश्न आहे. शासन खरं तर ह्याला किती मोठा पाठिंबा देतो हाही खूप मोठा प्रश्न आहे, कारण शासनाकडे ही मुभा नाहीये की शासनच खरं तर लोकांची सोय करून देणार आणि नंतर कोणत्या तरी बिल्डरला ती जागा हवी आहे म्हणून शासनाचीच गोष्ट उकडून फेकल्यावरती राहत नाही. पब्लिक टॉयलेट असं राहत नाहीये, माणसांची अक्षरशः कोंडी होऊन जाईल, कारण तुम्ही बघत आहात इकडे म्हातारी माणसं आहेत, राहणारा परिसर आहे, इकडे खूप फेरीवाले आहेत, खूप सारे आहेत जे त्यांचे धंदे इकडे लावतात आणि ते दिवस रात्र इथे काम करतात. दिवस रात्र ते उभे राहून कुठे ना कुठेतरी त्यांची सोय होत होती, आता तीही सोय इकडे उकडून फेकण्यात आलेली आहे. काही लोकांनी असाही दावा केलेला आहे की त्यांच्याकडून पैसे, म्हणजे त्यांना पैसे देण्यात येत आहेत की आम्ही तुम्हाला एवढे एवढे पैसे देऊ, पण आम्हाला हे टॉयलेट आमच्या समोर नको आहे, असं खरं तर त्यांना सांगण्यात आलेलं आहे. इकडच्या नागरिकांचं असंही म्हणणं आहे की या 1 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये हे एकच टॉयलेट असल्यामुळे आता ती टॉयलेटची गैरसोय होणार, म्हणजे जे टॉयलेट तुटून जाणार, तर पुढे जाऊन आमची सोय होणार कुठे? कॉर्पोरेट पार्क आहे आणि माणसांची इकडे रोजची येण्या जाण्याची वर्दळ आहे. तर आपण आढावा अजूनपर्यंत घेतलेला नाहीये, पुढे जाऊन आपण काही मुद्देही हाताळणार आहोत पुढच्या वेळी. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.